नागेश आष्टीकर जर तिकडे गेले तर शिवसैनिकासाठी हा किती दुःखद क्षण असू शकतो? नाही जाणार नाही तर साहेब असं वाटतंय आम्हाला, पण जर तसं जर झालं तर नक्कीच दुःख आहे. किती वाईट वाटते? नाही तसं काय अजून काय म्हणजे माहिती नाही मला. मी फोन केला होता घरी तर साहेब झोपलेले म्हणून अशी मला माहिती मिळाली घरून. तसं म्हणजे अजून काय मला तसं कळालं नाही की साहेब तिकडे गेलेत का काही. तर घरी झोपलेले असं मला घरून निरोप कळाला त्याचा. आता आता एक बातमी धडकलेली आहे. ओमराजे निंबाळकर असतील, नागेश आष्टीकर असतील, यासोबत जवळपास 6 खासदार दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. विशेष विमान त्यांना घेण्यासाठी आलेलं होतं. आणि आता आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी आहेत. बंडू जाधव जे शिवसेनेचे निष्ठावंत आहे, जिथून शिवसेनेला चिन्ह मिळालेलं होतं, नागेश आष्टीकर जर तिकडे गेले तर शिवसैनिकासाठी हा किती दुःखद क्षण असू शकतो? नाही जाणार नाही तर साहेब असं वाटतंय आम्हाला, पण जर तसं जर झालं तर नक्कीच दुःख आहे. तुम्ही लोकसभेची निवडणूक स्वतः अनुभवलेली आहे. नागेश आष्टीकर जे खासदार आहेत हिंगोली लोकसभेचे, त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचं रान केलेलं होतं. तेव्हाच्या काही आठवणी आहेत का? तर रान तर केलेलंच आहे, पण तसं सध्या तरी काय वाटत नाही. मी घरी फोन केला होता, साहेबाचा फोन लागत नाहीये. तर घरून मला माहिती मिळाली की त्याच्या दाताचं काही एक दात काढलेला आहे आणि ते घरी आराम करलेत म्हणून. असं कोण बोललं तुमच्याशी फोनवर? मुलगा बोलला, कृष्णा पाटील साहेबांचा. अजूनही आता आता या क्षणी 10:38 होत आहेत. अजूनही तुम्हाला वाटतंय की नागेश पाटील आष्टीकर हे पक्षांतर करणार नाहीत? हो नक्कीच वाटतंय करणार नाहीत म्हणून. पक्षांतर जर त्यांनी केलं तर शिवसैनिकाच्या भावना काय आहेत? पक्षांतर केलं तर ते आता आम्ही तर कायमस्वरूपी, माझे वडील पण पहिले शाखा प्रमुख होते 85-86 ला, आणि मी जन्मापासूनच शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबासोबत, उद्धव साहेबासोबत कायम राहणार. आता